4 महिने आपल्याकडे रस्ते नाही. 20 वर्ष झाले आम्ही लहान होतो तेव्हा बी हेच रस्ते आणि आज 30-35 वर्षांनी आमच्या मामाचंच गाव आहे. आपलं हे ना 1.5 कोटीचं आहे पण 1.25 कोटी आहे, 1.25 कोटी वाटत सुरू 2 किलोमीटर 1.25 कोटीचं 2600 मीटर 2.5 किलोमीटर आणि पैसे मिळाले नाही, वरून पैसे येते नाही, हे कारण नाही बोलतात जनतेला द्यायचं नाही. याच्यात प्रोव्हिजन काय काय धरले याचा आमचा विषय नाही. बीबीएम कार्पेट 50 एमएमचं बीबीएम 20 एमएमचं कार्पेट आणि सिल्पट्टी. पण आता ऐकून घ्या, तुम्ही जी पिकिंग केली ना त्याच्यात जी खडी टाकली ती काय अशी व्यवस्थित नाही. तुम्ही आता याला ना पिकिंग करताना JCB लावू नका, पोकलेन लाव. JCB ला कमी ताकद ही पिकिंग व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे सरफेस चांगलं होत नाही. तुम्ही पिकिंग केली का त्याच्या पहिले रुलिंग करा आणि मग नवीन ऍडिशनल तुमची खडी टाका. तुम्ही त्याच खडी मिक्स करून टाकी ना मोठा प्रॉब्लेम. आता दुर्दैव आमचं असं आहे, सगळ्यात जास्त ज्ञान तुम्हाला त्या क्षेत्रातलं तुम्हाला येते ज्ञान, ते आम्हाला सांगावं लागू राहिलं. हेच आमचं दुर्दैव आहे सगळ्यात मोठं. गाव नेरकर साहेब WBM काहीच नाही, काहीच नाही. 200, 300, 500 काहीच मीटर नाही. हा तुमच्याकडे ते एस्टिमेट असं खड्डे काढायसाठी राहतो ना धरलेला प्रत्येक कामात राहतो. ब्रिकिंग पकडली, जेव्हा ब्रिकिंग पकडली जाते एस्टिमेटला तेव्हा खड्डे नाही पकडले जातात. जेव्हा ब्रिकिंग नाही तेव्हा आपण WBMचे खड्डे पकडले नाही. थोडेफार असेल तुम्ही प्रयोजन आपण करू, पण एस्टिमेट देतो मी. आता इथलं आहे ना, ऐकून घ्या, 100 ते 200 मीटर आहे ना WBM पाहिजे. जेव्हा रोड पकडला गेला ना, प्रोव्हिजन केली ना, जेव्हा पकडला गेला तेव्हा एवढे खड्डे नव्हते. माणसं नाही ना, कोणताच प्लांट ऑपरेटर नाही, हायवा ड्रायव्हर नाही, कोणीच नाही. पिकिंगचं तरी काम करायला अर्ध काम वापस शिरवाड्याला केलं ना. मी तो मुद्दा सांगतो, काम इथूनच चालू केलं होतं. इथं 2 हायवा वाचल्या, पॉकलेन आणलं, पण तेव्हा ऊसतोड चालू झाली, सगळ्यांनी विरोध केला. देतो नाही आपल्याला ना ती बोलायची काढून मामा त्यावेळेस का चालू केलं मध्यंतरी, का बरोबर सुरुवातीला चालू केला जेव्हा मंजूर झाला, आपण जेव्हा काम घेतलं तेव्हा चालू केला. नाही मागच्या दिवाळीला का सरपंच कॉन्ट्रॅक्टर बोलताय त्यांचं म्हणणं इलेक्शन पिरियड होता याचं जे आहे ना, कॅमेरा पुढे बोला. त्यांचं म्हणणं आहे की त्याला पाईपलाईन आहे. आम्ही ते आता प्लांट बंद आहे म्हणे. गुंड आहे ना, हॅलो गुंड साहेब. नमस्कार. हो हो हा बोला तुम्ही. हा बरोबर बरोबर. आपण तरी खडी टाकून ते अगोदर ते केले होते, भरले होते, परंतु ते नंतर जसं जसं पावसाळ्यामुळे ना ते खालून पाणी शिपेज होत राहतं, ते थोडं बसतो. पण जे बसलं असेल ते पळी नंतर आपण तेवढे बीचे पॅचेस आहे ना, आता सर्व प्लांट बंद आहे, कोणाचाही प्लांट बंद चालू नाही. हा एक मिनिट. हॅलो ऐका ना तुम्ही, मी पप्पू घोटेकर बोलतोय. तुम्हाला मी मागे या संदर्भात बोललो होतो बघा. आता मी तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला मी कॉल बॅक करून पहिला कॉल मामामध्ये 1 वर्षापूर्वी तुम्हाला मी कॉल केला, जेव्हा काम चालू झालं ना, म्हटलं साहेब हे काम बरोबर नाही होऊ राहिलं. तर तुम्ही काय म्हटले मला, काम जरी बरोबर होत नाही तर मी पूर्ण काम करून घेतो, लगेच तुम्हाला महिन्यात तुमचं दुसरं काम करून घेतो. आता त्या गोष्टीला झाले त्यानंतर तुमचा डायरेक्ट वर्ष नावाज ऐकू राहिलो मी. पाऊस मध्ये आता पाऊसच चालू होता, सारखं पावसाळ्यात कार्पेटचं काम चालतच नाही. असं नाही राहत नाही. 1 वर्षात कुठे रस्ता खराब होतो का? रस्ता एवढा काळ्या मातीतून जातो, जेवढा रस्ता त्याला नाही, परंतु उत्तर आहे ना, आणि तुम्ही तशा हिशोबाने त्याचं कॉन्ट्रॅक्ट काढलं पाहिजे. तुम्ही जर तुम्हाला वाटतोय ना त्या कॅटेगरीचं नाही तर तुम्ही ते गव्हर्नमेंट तशी त्याची प्रोव्हिजन केली पाहिजे. गुंड साहेब किती किलोमीटरचा रस्ता होता तो? साहेब कोणते साहेब इथं? काम तुम्ही करेल आहे, त्यांचा फोन चालू आहे. तुम्ही सांगा ना, काम तुम्ही केलंय, तुम्ही मीटर किती असं किती मीटरचा?
त्यांच्या लक्षात नाहीये काम तुम्ही केलंय ना साहेब. हा नाही थांबा बरं हा आणि किती रुपयाचं एस्टिमेट आहे ते मला आहे ना मला फक्त 50 लाख द्या मी असं काम करून दाखवतो काही तक्रारी चालणे पाहिजे जनतेच्या असं काम करून मी दाखवतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा त्याच्यात 8% जीएसटी असतो. हा त्याच्यात अनेक कपाती असतात त्याच्यामध्ये. हा देणं घेणं हे सर्व हे देणे घेण्याचा जाऊ तो विषय काही आहे काही विषय नसतो याच्यातला. एवढा कच्चा झाला तो आपल्या देशात जीएसटी त्याच्यात 28% तो कापून जातो. बरोबर. मग माझं म्हणणं हेच आहे 1 कोटी पैकी जीएसटी गेला हे गेलं ते गेलं किती आली रक्कम तुमच्या हातामध्ये काम करण्यासाठी. चला सर तुम्ही काम कधी चालू करणार ते सांगा आता पहिले. तुम्ही नाही, आम्हाला ते तारीख fix सांगा एक. हा म्हणजे तेव्हा तुम्ही आता दीपावली झाल्यावर प्लॅन चालू झाला कोणता नाही तुम्ही बरं का ऐका ना हो आपलं गुंड साहेब तुम्ही तारीख सांगा 2 दिवस भले लेट सांगा परंतु त्या तारखेला कामच चालू झालं पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. बोलते मला ते प्लॅन आता नाही तुम्ही आम्ही तुम्हाला काय म्हणतो का तुम्ही 4 दिवस लेट सांगा ना का भाऊ या तारखेला आम्ही करू म्हणजे एक शुअरिटी राहील का भाऊ या तारखेपासून काम चालू होणार आहे असं. दीपावली झाल्यानंतर 8 दिवसात होतील प्लॅन चालू म्हणजे लेबर पण हा, ठीक आहे. 30 तारखेपर्यंत करा बस 1 तारखेला तर फायनल झालं पाहिजे असं म्हणा. आणि पुढच्या 5 महिन्यामध्ये परत तक्रारी नाही आल्या. हा तुम्ही त्या व्यवस्थित करून द्या त्याचं काय असेल कुठं ना प्रॉब्लेम. तुम्ही जे म्हणताय ना माती खचली हे झालं ते झालं आमच्याकडे द्या तो जनतेकडे द्या तो रस्ता निम्म्याच पैशामध्ये कसा करून दाखवतो बघा. नाही आता तुम्ही काम केलंय तर तुम्ही त्याचे जे असेल ना आता मेंटेनन्स तुमच्याकडे म्हटलं ना तर तुमची जबाबदारी ती आता काम करणं. हा आणि आता हा खेडला कोळगाव घ्या बरं द्या बरं आमच्याकडे तो रस्ता करायला नाही येणार या तक्रारी आमच्याकडे. आपल्या हातात नाही ना. जेव्हा टेंडर निघतं तुम्ही भरा काय अडचण नाही ना. तुम्ही घेतलं तर काय अडचण नाही. नाही आता ते तुम्ही घेतलं ते आमच्या आधी कॉन्टॅक्ट नाही ना एवढे मोठमोठे आम्हाला काम मिळू शकतात तो पण विषय आमच्या हात पुढे जाऊ ना तुम्ही 1 तारखेनंतर बरं का साहेब परत म्हणजे हा 1 तारखेला तुम्ही तुमच्या लेवलला काय असेल ते करा परंतु 1 तारखेला कामच चालू झालं पाहिजे. तुमचा कॉल रेकॉर्ड झालेला आहे. कॉल नाही लाईव्ह झालंय. आता घ्या कॅमेरा इकडे घ्या. 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी ना 1.5 कोटी रुपये खर्च झालाय. अवघ्या 1 वर्ष नसेल कंप्लीट झालं तर त्या रस्त्याची ना वाट लागली पूर्ण खड्डे पडले. कॉन्ट्रॅक्टर सांगताय काय सांगताय माहिती कॉन्ट्रॅक्टर काळी माती आहे अजून आणि मी काम थांबलो होतं जास्त खड्डे पडले. हे सगळे उडवाडीचे उत्तर आणि अंतर विचारलं अंतर माहित नाही एस्टिमेट माहित नाही काय त्याच्यामध्ये तर हा सगळा घोळ आणि हा सगळा जोल ना हा बंद झाला पाहिजे आणि जनतेला आहे ना उत्कृष्ट कामच मिळालं पाहिजे चांगलं कामच मिळालं पाहिजे याच्यासाठी ही आमची उपोषणाची लढाई आहे. आणि आम्ही कोणत्याही ना तुम्ही येणार आणि गाजर देऊन जाणार आम्ही थांबणार नाहीये उपोषण चालूच राहणार. कुणी यावं इथं आणि आता साहेब तिथं बसले बोलायला तयार नाही. साहेबांचं म्हणणं हेच आहे का काम चालू असताना तुम्ही कुठे होते. 1.5 कोटीचं काम जनतेचा पैसा 1.5 कोटी कष्टकरी जनतेचा पैसा 1.5 कोटी खर्च होत होता ना तिथं तर तुम्ही कुठे होते तुम्हाला पगार नव्हता चालू का. हे सगळे आमचे प्रश्न आहेत. साहेब तिथे बसलेत ते ज्यावेळेस त्यांची हिंमत होईल स्टेजवरती येतील आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला त्यावेळेस आपण बोलू. तुर्तास आता मी live थांबवतो.